नमस्कार मित्रांनो, मी सचिन. आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत राधानगरी येथील फुलपाखरू उद्यान. मित्रांनो, तुम्ही विचार करत असाल हा गव्याच्या समोर का उभारलेला आहे. मित्रांनो, हा गवा नसून गव्याचा पुतळा आहे. तुम्ही पाहू शकता. एंट्री केल्याबरोबर तुम्हाला हा गव्याचा पुतळा दिसेल. मस्तपैकी बनवलेला आहे, हुबेहूब गवा दिसतो. चला तर मित्रांनो, आपण फुलपाखरू उद्यान पाहूयात. निसर्गरम्य वातावरण आहे. हे पहा मित्रांनो, फुलपाखरू उद्यान. फुलपाखरू उद्यान राधानगरीतून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आहे. या फुलपाखरू उद्यानामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची, वेगवेगळ्या रंगाची फुलपाखरे बघण्यास मिळतील. मित्रांनो, येथे दरवर्षी फुलपाखरू महोत्सव भरला जातो. हे पहा मित्रांनो, फुलपाखरू कसं मुक्त संचार करत आहे. येत आहे भरपूर. मित्रांनो, फुलपाखरे येण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची झाडे आहेत. तुम्ही पाहू शकताय. मित्रांनो, इथे वेगवेगळ्या प्रकारची झाडे असल्यामुळे फुलपाखरू आकर्षित होतात. हे बघा, पाहू शकता मित्रांनो, कशी फुलपाखरे बसलेले आहेत, फुलांचा स्वाद घेत आहेत. हे फोटो निघाला आहे, सोड माझ्या ह्याच्यात निघाला बरोबर. वेगवेगळी झाडे लावलेली आहेत. आणि मित्रांनो, इथे फुलपाखरूच नाही, इतर पक्षी बी येऊन बसतात. हे बघा, ते बघा, त्यासाठी पाण्यासाठी मित्रांनो तिथे पिण्यासाठी पाणी ठेवलेलं आहे कुंडीमध्ये. तिथं आहे बाबा भरपूर. हे पाहू शकता मित्रांनो, मस्तपैकी फुलपाखरू आहे. ह्या फुलावरून त्या फुलावर जात आहे. हल्लं थांबा असं निघाला फोटो निघाला की त्यातला. नाही, मला पण निघलेत की. बघ, थांबा काढतो. हे बघा, पाहू शकता मित्रांनो, फुलपाखरू पण फुलांचा आनंद घेत आहे. मित्रांनो, तुम्ही जर राधानगरी येथे आला तर आवश्यक एकदा भेट द्या. ह्या बागेमध्ये तुम्ही आला तर तुम्हाला समाधान वाटेल. निसर्गरम्य वातावरण आहे मित्रांनो. दुसरं बघतो, तुमची जागा एकच आहे. मित्रांनो, तुम्हाला अशा प्रकारची वेगवेगळ्या फुलांची झाडे बघायला मिळतील. आवश्यक एकदा भेट द्या. धन्यवाद मित्रांनो.